कशा पद्धतीने माती भिजायची आहे. चिकट माती आहे, हिला शाडू माती म्हणतात. कोणती माती म्हणतात? शाडू माती म्हणतात. आणि ही माती एकदम याच मातीचे जे आपण मोठे मोठे गणपती घेतो की नाही, याच मातीचे गणपती असतात ते. आणि ही माती पर्यावरणाला पूरक असते. म्हणजे या मातीच्या गणपतीचं विसर्जन जरी केलं तरी ते चांगलं असतं विसर्जन. आणि या मातीचा काही अपायकारकपणा नसतो. त्याच्यामुळे आपण आज शाडू मातीपासून गणपती कसा तयार करायचा ते शिकणार आहोत. गुरुवारी आपण आपल्या स्थानिक मातीचा गणपती बनवला होता आणि तो स्थानिक मातीचा गणपती त्याला खूप तडे पडलेत आणि तो नष्ट झाला किंवा तुटला. तो मुलांच्या आग्रहा खातर, मुलांच्या मागणी खातर मुलं म्हणले की सर तुम्ही शाडू माती आणा. आणि मुलांमुळे आपण आज शाडू माती आणलेली आहे. आणि आज पण आपण शाडू मातीचा गणपती तयार करून घेणार आहोत. गणपती एकदम छान पद्धतीने त्या दिवशी तयार केला होता, पण तो गणपती आपल्या हातून ते गणपती तुटले. हे शाडू मातीचे गणपती तुटणार नाही. आपण ज्याप्रमाणे कणिक दिसतो त्याप्रमाणे थोडी थोडी ओली करायची या मातीला, बरोबर? अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून छान छान गणपती तयार केलेले आहेत. आपल्या कला कौशल्य वापरून खूप आकर्षक गणपती आता विद्यार्थी मित्रांनो घरी घेऊन द्यायचे गणपती. आणि आजचे दिवस सुटू द्यायचे आणि संध्याकाळी त्यांना आपल्या आवडीप्रमाणे कलर मारायचे, रंग मारायचे.